म्हणजे राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे फार आवडायचे, की त्यांचं ती परखड बोलण्याची जी शैली होती आणि त्यानंतर राज ठाकरे हे मला ते व्यक्तिमत्व आवडायचं. त्याच्यामुळे कल असं नाही म्हणता येणार, पण एखादी आपल्याला कळतं ना, की कोण चांगलं काम करते किंवा कोण स्पष्ट बोलतंय. तर एवढं काही नाही, की असं पक्षाकडे जाण्याचा काही विचार आहे. पण जर माझ्यामुळे जर कोणाचं काही भलं होत असेल आणि मला असं वाटलं, की नाही आत्ताच ही संधी आहे, तिथे असणं गरजेचं असेल. तर मी तिथे उभी राहते. मग मी तिथे पक्ष वगैरे काही बघत नाही. पण आत्ताचं हे सोशल मीडिया तू बघशील ना, तर एखाद्या गोष्टीची जेव्हा हाईप होते ना, तेव्हाच त्या गोष्टीसाठी मदत येते. मग जिथे मी मदत करू शकत नाहीये, जिथे मी लोकांकडे मला मागायचंही नाहीये, पण मला सरकारचं लक्ष त्या गोष्टींकडे जर वेधून घ्यायचं असेल, तर त्याच्यासाठी सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे. पण कधी कधी मग असं वाटतं की अरे मी कोणाचा तरी घास माझ्या तोंडात तर नाही घेते ना, असं वाटत आलं की अरे मी लायकीची तर आहे ना त्या, की मी इथपर्यंत पोहोचते. नाही तर असं नको व्हायला की अरे हिला कशाला आणलं, हिला काय. तू म्हणजे मूवीचं प्रमोशन आले ना, खूप छान बोलतात अगं सगळे. नंतर कोणी नाही विचारत. नंतर तू समोर दिसलीस ना तरी अगदी असं साईडला बघून निघून जातात. मी बघितलं. आणि मूवी प्रमोशनला असं समोर बसलेली असशील ना, अगं किती छान बोलतील, तुला काय सांगू. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ. आज माझ्यासोबत जी कलाकार आहे ना, ती इन्फ्लुएन्सर आहे, यूट्यूबर आहे, प्रोफेसर आहे, रील स्टार आहे आणि आता ॲक्टिंग पण. म्हणजे कोणतंही क्षेत्र तिने सोडलेलं नाही आहे. मी बोलते कोकण हार्टेड गर्लविषयी. अंकिता वालावतकर आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुझं सकाळमध्ये. धन्यवाद धन्यवाद. आणि आजचं निमित्त खास आहे कारण एक गाणं प्रदर्शित झालेलं आहे आणि ते तुझं पहिलंच गाणं आहे. ॲक्टिंग केली आहेस तू, तुझा लुक वेगळा आहे. म्हणजे कोकण हार्टेड गर्लला आम्ही नेहमी यूट्यूबवर बघतो, तुझे रील्स बघतो, पण याच्यात तुझा वेगळा अवतार आणि तो आवडलेला आहे तुझ्या फॅन्सला. तुला काय काय रिॲक्शन्स मिळाले त्या गाण्यासाठी? मला तर खूप स्ट्रेंज रिॲक्शन्स मिळालेत. म्हणजे लोकांना असं वाटलं की मी फिल्टर लावायला विसरले. म्हणजे ती ॲक्च्युअल अंकिता आहे आणि नेहमी इंस्टाग्रामवरती अंकिता फिल्टर लावून असते. सो ती फिल्टर लावायला विसरली. सो तिथे कुठेतरी मेकअप आर्टिस्टचं काम हे होतं की तिने खूप छान काम केलंय. तर तो लुक खूप वेगळा आहे, पण मला पण आवडला तो लुक भरपूर. पण ॲक्टिंग करून कसं वाटलं तुला? कारण ते एक वेगळं प्रोफेशन. छान वाटलं. तेवढी ऍक्टिंग त्याच्यामध्ये मला नाही करायला स्कोप मिळाले. म्हणजे खरं तर थोडंसंच आहे, थोडाच पार्ट आहे, एवढं काही नाहीये. पण थोडं मला शिकायला मिळतंय, कारण मी काही हा फील्डमध्ये असं पहिल्यापासून आहे किंवा माझ्या घरातून कोणी आहे ज्याच्याकडे बघून मी शिकले असंही नाहीये. त्याच्यामुळे थोड्या गोष्टी मी शिकत चालले. पण ते छान वाटतंय बघून. मला वाटतं तुला अनेक जण विचारत असतील आता की तू आता ये ऍक्टिंगमध्ये ये, तू करतेस चांगलं. नाही, अपॉर्च्युनिटीज तर भरपूर येतात, मीच रिजेक्ट करत बसलीये. तुला वाटतंय का ऍक्टिंग मध्ये करिअर करावं? कारण आता तू खूप काय काय गोष्टी करते. आता पत्रकाराच्या भूमिका पण तू निभावल्यास. अनेक रेड कार्पेटमध्ये तू आता मुलाखती घ्यायला लागलीस, अँकरिंग करतेस, खूप गोष्टी करतेस. तर आता वाय नॉट ऍक्टिंग? नाही, आवडेल मला ऍक्टिंग करायला, पण असं होतं की सगळ्याच गोष्टी ज्या माझ्या सायमल्टेनियसली चालू, म्हणजे युट्यूब चालू आहे, हे चालू. ऍक्टिंगकडे जर मी गेले तर माझ्या ह्या सगळ्या गोष्टी बंद होणार. त्याच्यामुळे मला तो विचार करून निर्णय घ्यावा लागतो. आणि त्यामुळे कधी कधी सगळे म्हणतात अरे तुला अजून सिरियल नाही मिळाली, तर असं होतं की सिरियल मिळत आहेत, मी रिजेक्ट करतेय. सिरियल्सच्या ऑफर्स येत आहेत तुला? हो, बऱ्यापैकी आल्या होत्या, पण फायनान्शियली पण मला विचार करावा लागतो. मला मुंबईत राहायचंय, तर सो तिथून मला किती इन्कम येईल किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टींचं गणित घालून नंतर मग मी विचार करून निर्णय घेते. कारण मला माझ्या 2 बहिणी आहेत आणि आम्ही तिघी मुंबईमध्ये राहतोय. आमचं इथे काही घर नाहीये, त्याच्यामुळे सगळा विचार करूनच डिसिजन घ्यावा लागतो. पण ओव्हरऑल गाणं शूट करण्याचा एक्सपिरियन्स तुझा कसा राहिला त्याबद्दल सांगतो? खूप छान होतं. म्हणजे पहिलंच गाणं होतं आणि त्याच्यात सुद्धा लुक वेगळा आहे, कन्सेप्ट एकदम भारी होता तो गाण्याचा, की देव सगळीकडे आहे. टिटवाळ्याला जाऊन शूट होतं आणि ते शूट संपूर्ण दिवस आम्ही गावामध्ये इकडे तिकडे भटकत होतो आणि ते मस्त होता. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. पण बाप्पा तुझ्यासाठी काय? गणेशोत्सव म्हटलं की कोकणातला गणपती आणि त्या सगळ्या आठवणी तुझ्या असतीलच ना? जे मला ओळखतात त्यांना माहीत असेल की गणपती आणि मी म्हणजे फार हे वेगळं नातं आहे आमचं. आणि मी गणपतीत नेहमी कोकणात जाते, मी इथे थांबत नाही. मला एवढे मुंबईतल्या एवढ्या मंडळांकडनं आमंत्रण आहेत गणपतीसाठी, पण नाही, मी एक दोन दिवस आधी इथून जी जाते ती 7 दिवस आमचा गणपती असतो, पण मी 11ही दिवस कोकणातच असते आणि त्याच्यानंतर येते. सो त्याच्यासाठी सुद्धा मी एक फिल्म नाकारली आहे, कारण ते गणपतीतच शूट होतं. म्हटलं नको, चांगली अपॉर्च्युनिटी येईल पण गणपती नको चुकायला. कारण मला एकदाच गणपती चुकलाय अगं, कोविडमध्ये, घरचा गणपती. आणि तेव्हा मी ठरवलं की मला नाही, गणपती कधीच नाही चुकवायचे. सो ती फिल्म आली तरी सुद्धा गणपतीत नाही.
कोकणात करा शूट, मी येईन. बाप्पा सगळ्यात आधी. पण काय काय तुझ्या आठवणी आहेत किंवा तू काय कशा पद्धतीनं तुमच्या इथे असतं सगळं, तर त्याबद्दल थोडंसं सांग ना. तू काय काय करतेस, स्पेशली स्वयंपाकघरात असते लगबग तुझी की डेकोरेशनसाठी? तुझा उत्साह कशासाठी असतो? डेकोरेशनसाठी तर असतोच. म्हणजे मी आता मुंबईत जेव्हापासून आले तेव्हापासून एक दिवस आधी त्यासाठीच जाते की डेकोरेशन आपल्याला करायचं. आणि आमच्या घरात आता कसे आई बाबा आणि त्याच्यानंतर सगळी भावंड, आता चुलत भावंड जी आहे ती बाहेर असतात. सो आमच्या घरात आम्ही 3च बहिणी, आम्हालाच जाऊन डेकोरेशन करायचे, सगळं करायचे. मग ते माटवी, कोकणात कसं की माटवीचं सामान जे असतं बाहेरून आणायला लागतं, ती झाडांची पानं फुलं ती सगळी ती माटवीला लावायची असतात. ही सगळी कामं ती खूप म्हणजे असं असतं की आपल्याला केवढा मोठा इव्हेंट मॅनेजमेंटचं काम आपल्याकडे आहे तसं ते असतं. आणि त्यानंतर तू किचनमध्ये लगबग म्हणशील तर लहानपणापासून कधीच नव्हती, फक्त आता व्हिडिओ पुरती असते हे लोकांना दाखवायचं तर व्हिडिओ व्हिडिओ पुरती किचनमध्ये लगबग असते माझी, बाकी काही नाही. पण मला तुला असं विचारायचं की इन्फ्लुएन्सर म्हणून तुझी जबाबदारी वाटते का? कारण तुम्ही केंद्रस्थानी असता, म्हणजे सोशल मीडियावर लोक बघतायत, तुम्हाला यूट्यूबवर बघतायत, तुम्ही कोणतं विधान केलं की त्याचाही वाद होऊ शकतो. काय आपण बोलतोय ते जबाबदारीने बोलावं लागतं, ती खूप जबाबदारी तुला जाणवते? भरपूर जाणवते. म्हणजे मला कधी कधी खूप लोकांना असं फोडून फोडून सांगायला लागतं की मला हे असं म्हणायचं होतं, तुम्ही माझं वाक्य हे असं घेऊ नका. आणि आपली मराठी भाषाच अशी आहे की एका वाक्याचे असे जसं कोणाला पाहिजे तसं ते अर्थ घेऊ शकतात. तो खूप विचार करून बोलावं लागतं, खूप विचार करून गोष्टी सांगाव्या लागतात. सो जबाबदारी भरपूर असते. सध्या एका पक्षाकडे तुझं कल दिसतोय आणि त्याच्यावरून बऱ्याच तुला कमेंट्स येत असतील, तर त्याबद्दल थोडंसं सांग की काय, म्हणजे तू राजकारणाकडे पावलं वळतायत तुझी, काय चाललंय? सगळ्यांनाच असं वाटतं. म्हणजे मला काल एकाचा फोन आला की आम्ही अशी बातमी करायचा विचार करतोय की अंकिताला मनसेकडनं तिकीट मिळालं. म्हटलं काहीही म्हटलं उगी, म्हणून मी बातमी नाही केली, तुला आधी विचारलं. थँक्यू. म्हणजे तू चांगली पत्रकार आहेस. तर असं काही नाहीये. मला पहिल्यापासून एक व्यक्तिमत्व म्हणजे राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेब ठाकरे फार आवडायचे, की त्यांचं ती परखड बोलण्याची जी शैली होती. आणि त्यानंतर राज ठाकरे हे मला ते व्यक्तिमत्व आवडायचं. त्याच्यामुळे कल असं नाही म्हणता येणार, पण एखादी आपल्याला कळतं ना की कोण चांगलं काम करते किंवा कोण स्पष्ट बोलतंय ते. आणि त्याच्यामुळे त्या पक्षाशी माझा जास्त संबंध आला. मी राज ठाकरेंच्या घरी गेले होते, त्यानंतर इन्फ्लुएन्सर म्हणून गेले होते, आणि त्यानंतर असं ते संबंध आला. त्याच्या एवढं काही नाही की असं पक्षाकडे जाण्याचा काही विचार आहे. पण जर माझ्यामुळे जर कोणाचं काही भलं होत असेल आणि मला असं वाटलं की नाही आत्ताच ही संधी आहे तिथे असणं गरजेचं असेल, तर मी तिथे उभी राहते. मग मी तिथे पक्ष वगैरे काही बघत नाही. मी ती व्यक्ती आणि ते जो काही सिच्युएशन असते ती बघून मग मी डिसिजन घेते. पण तू फक्त इन्फ्लुएन्सर म्हणजे सकाळी उठून यूट्यूबचा आपला व्हिडिओ सुरू करावा, आपण काय करतोय दिनक्रम सांगावा, रीलवर व्हिडिओ करावे, एवढंच न करता सामाजिक गोष्टींबद्दलही बोलतेस तू. आणि हे तुझं वेगळेपण आहे जे लोकांना आवडतं. ते उपजत कुठून आलेलं आहे, लहानपणापासून, फॅमिलीकडून? तर त्याबद्दलही थोडंसं. नाही, ते माझ्याकडे लहानपणापासून होतं. म्हणजे खूप आधी लहानपणी असं मला वाटलेलं की गरिबांची मदत करण्यासाठी मी काहीतरी करेन, पण पैसे कुठून येणार. मग ते लोकांकडनं मागायचे मला कधीच नव्हते. आणि मी स्वतः जेवढं मला जमेल तसं मला करायचं होतं, आणि ते मी करत असते. ते मी सोशल मीडियावरती कधीच दाखवत नाही की मी कोणाला मदत केली, आजूबाजूच्यांना मदत केली. छोट्या छोट्या गोष्टी मी दाखवत नाही. पण आत्ताचं हे सोशल मीडिया तू बघशील ना, तर एखाद्या गोष्टीची जेव्हा हाईप होते ना तेव्हाच त्या गोष्टीसाठी मदत येते. मग जिथे मी मदत करू शकत नाहीये, जिथे मी लोकांकडे मला मागायचंही नाहीये, पण मला सरकारचं लक्ष त्या गोष्टींकडे जर वेधून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी सोशल मीडिया हे खूप चांगलं माध्यम आहे. म्हणून मी अशा वेळेला एखादा विषय असा असेल जिथे गरज आहे तर तो सोशल मीडियावरती मांडते. मग लोक त्याला सपोर्ट करतात, मग सरकारला लक्ष घालावं लागतं. सो माझ्या फक्त सोशल मीडियामुळे त्यांना मदत होऊन जाते. सो मला असं काही कोणाकडे मागावं लागत नाही आणि होतंय तेवढं मी करते. चांगलं कार्य तुझ्याकडून घडतंय. पण मला असं आणखी विचारायचं आहे की सध्या ना रील्स बघितले किंवा तुम्हा इन्फ्लुएन्सर्सला बघितलं तर तरुणाई खूप आकर्षित होते की अरे असं केल्यावर पैसे मिळतात किंवा कसं. तर हे नक्की खरं आहे का की नुसतं रील्स करून आणि यूट्यूब चॅनल चालून कमवता येतं का, की साईड बाय साईड काही ना काहीतरी करावं लागतं? मला विचारशील तर माझा फक्त सोशल मीडिया हा इन्कम सोर्स नाही आहे. त्याच्यामुळे ते बंद पडलं तरी सुद्धा मला फारसा फरक नाही पडणार. सो माझे मल्टिपल इन्कम सोर्स असल्यामुळे तू मगाशी माझं इंट्रोडक्शन दिलीस त्यात सांगायला विसरलंस की मी एक बिझनेस वुमन पण आहे. माझा स्वतःचा एक ब्रँड सुद्धा आहे. वडिलांचं रिसॉर्ट आहे, ते फक्त मी ब्रँड अम्बॅसिडर म्हणू शकते. ते फुकट ब्रँड अम्बॅसिडर आहे मी वडिलांची, बाकी काही नाही आहे. पण हे सगळं करताना मी रील्समध्ये जे आता लोक प्रमोशन वगैरे येतात, अगं प्रमोशन आल्यानंतर पैसे पण येतात. सो डिपेंड करतं की कुठचा ब्रँड आहे, केवढा मोठा तो ब्रँड आहे, तेवढं त्याच्यावरती त्या इन्फ्लुएन्सरची व्हॅल्यू काय, त्याच्यावरनं ते पैसे देतात. जेवढे तुम्ही जास्त चर्चेत आहात तेवढं ब्रँड तुम्हाला लवकर अप्रोच करणार आणि तेवढं तुम्हाला जास्त पैसे देणार.
पण माझं असं आहे की सगळेच जर पैसे घेऊन छान म्हणतात तर मी तसं नाही ठेवलंय. मी खूप सिलेक्टिव्ह प्रमोशन करते. जे मला मी ब्युटी प्रोडक्ट्सचे प्रमोशन करायला खरंच नाही म्हणून सांगते. मेजॉरिटी मी नाही म्हणून सांगते, कारण मी नाही वापरत जास्त काही. मी फार क्वचित असे काही 4-5 प्रोडक्ट्स आहेत तेच वापरते. नॅचरल ब्युटी नाही असं काही नाही. हे आता मी असंही नाही करत आहे, पण वेळच नसतो ग. मला सगळे सांगतात तुझं स्किन केअर रुटीन वगैरे सांग. नाही, मी असं काही केअर वेअर करत बसत की रात्री हे केलं सकाळी उठून हे केलं, असं नाही आहे काही अजूनपर्यंत तरी नाही आहे. पुढे जर एज वाढल्यावरती काही सुरकुत्या आल्या वगैरे तर काही करेन तर ते तेव्हा सांगेन, पण सध्या तरी काही नाही आहे. मग त्यामुळे मी ते हे ऑइल वापरा मग तुमची स्किन अशी होईल वगैरे असे प्रमोशन मी नाही करायला जात. फूडशी रिलेटेड म्हणशील तर माझं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे की लोकांना चवीचं खाणं खूप लागतं. त्याच्यामुळे जिथे चव आहे त्याचं मी प्रमोशन करणार असं माझं आधी क्लिअर असतं की जर मला आवडलं तर मी करणार. आता मला आवडतं ते सगळ्यांनाच आवडेल असंही नसतं, पण मला माहिती आहे की मी खूप कोकणी माणूस म्हणजे चवीचा खाणारा असतो भरपूर. तर तसे आणि मला आवडलं तरच मी प्रमोट करते. त्यात सुद्धा एखाद्याचं जर पैसे देण्याची हे नसेल की मी ह्या इन्फ्लुएन्सरला नाही अफोर्ड करू शकत, पण मला पाहिजे की त्याने माझं बिझनेस प्रमोट करावा आणि मला असं वाटलं की नाही खरंच त्याच्याकडे क्वालिटी आहे, तर जो माणूस काम करतोय ते खूप छान करतोय, मी पैसे नाही मागत, मी सरळ जाऊन त्याला प्रमोट करते. आता जर तू विचारशील तर मी जेवढे पैसे बाहेरून घेते प्रमोशनसाठी किंवा काय, माझ्या ब्रँडसाठी मी स्वतःलाच परवडण्यासारखी नाही आहे. मी नाही अफोर्ड करू शकत की एखाद्या इन्फ्लुएन्सरला पैसे देऊन मी माझा ब्रँड प्रमोट करणं. आता ते माझ्यासाठी मी खूप लकी आहे की झालं की मीच स्वतः इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामुळे मला फायदा होतोय, पण मी स्वतःलाच परवडण्यासारखे माझे रेट नाही आहे, त्याच्यामुळे मी दुसऱ्यांचे हे समजू शकते. ते तू कनेक्ट करू शकतेस. पण मला सांग, प्रोफेसर म्हणून जे करतेस ते कंटिन्यू आहे तुझं काय? आता मी जूनमध्ये ते थांबवलंय, एका थोड्या वेळासाठी थांबवलं. तर प्रोफेसर हे असं हे, आणि मी ट्युशन्समध्ये होते, सो त्याच्यामध्ये काही असं हे नाही की मला आता जर वाटलं तर मी कधी जॉईन करू शकते, कारण स्टुडंट्स तर दरवर्षी वेगवेगळे येत असतात, पण मला एक स्वतःला चान्स देऊन बघायचा होता की मी हे करिअर करू शकते का, इथे मी फायनान्शियली काही माझं अपडाऊन नाही होणार आहे, तर मी हे कंटिन्यू करेन. नाही झालं तर मग मी परत टीचिंगमध्ये जाऊ शकते. पण तिकडे स्टुडंट्स तुला कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखतात का? म्हणजे ते बघतात का हा व्हिडिओ तुमचा चांगला होता मॅम वगैरे असं काही? फार कमी, कारण ते सगळे इंटरनॅशनल स्टुडंट्स आहेत, सो त्यांचं फार असं माझा जो कंटेंट असतो तो एक तर मालवणीमध्ये असतो. सो 1-2 स्टुडंट्स होते ज्यांचं असं नेहमी असायचं की मिस प्लीज एक्सप्लेन व्हॉट यू आर सेइंग. तर मला असं व्हायचं की नका रे बाबा, तुम्हाला परत मालवणीचं मी इंग्लिशमध्ये सांगायला ते पंच नाही आहेत. मालवणीचा पंच हा मालवणीमध्ये असतो, इंग्लिशमध्ये सांगितल्यानंतर त्यांना काहीच कळते. पण ह्याच्यात काय होतं, एवढे का लाईक्स गेले त्या व्हिडिओला? अरे म्हटलं ते आमच्या भाषेत तो पंच आहे, तुम्हाला सांगितल्यावर त्याचं पंच नाही आहे. तर फार कमी होते, पण काही पेरेंट्सना सुद्धा तो प्रॉब्लेम व्हायला लागला की माझं हे सोशल मीडिया आहे, मग ही कसं काय शिकवणार. मग तेव्हा मी त्यांना तसं एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला की आता पायथागोरस थिअरम मला शिकवायचं आहे, तर मी रील्स बनवते म्हणून पायथागोरस थिअरम मी विसरणार नाहीये ना, तुम्हाला डोक्यात आहे. पण नाही तसं होतं. आणि एक पालक म्हणून जर आपण विचार केला तर कुठच्याही पालकांना असं आवडणार नाही की त्यांची मुलांची जी टीचर आहे ती सोशल मीडियावरती अशी ऍक्टिव्ह आहे आणि ती लक्ष देईल की नाही आपल्या मुलांकडे, हा एक हे येतो. सो त्यांचा तो एक कन्सर्न लक्षात घेता मी थोडंसं ब्रेक घ्यायचं ठरवलंय की बघू. पण किती व्याप आहे तो, वेगवेगळ्या गोष्टी करतेस तू एकाच वेळी. कधी असं वाटलं की थांबा आपण जरा ब्रेक घेऊयात, हे खूप स्ट्रेस होत आहे असं जाणवलं? कारण रील्स करणं पण एक म्हणजे मजा नाही आहे, त्यासाठी तुम्हाला कॉन्सेप्ट आयडियाज याचा विचार करावा लागतो. तर कसं वाटलं की आपण जरा थांबूयात? अगं भरपूर वेळा वाटतं. आत्ताच मी रात्री काल 12 वाजता शूटवरून घरी आले. 12 वाजता आल्यानंतर झोपून सकाळी उठून 8 वाजता मी एक इंटरव्ह्यू करून आता हा इंटरव्ह्यू करायला इथे येऊन बसले. तुला माझ्या चेहऱ्यावर नाही वाटत असेल मी थकलेली आहे, पण फ्रेश दिसते. म्हणूनच मला विचारायचं होतं तुला, कारण तू कायम सगळ्या व्हिडिओमध्ये एकदम फ्रेश दिसतेस. नाही मला खूप वाटतं की ब्रेक घ्या, पण ब्रेक घ्यायला पण वेळ नाही मिळत आहे. नकोच घेऊस तू. हो, पण म्हणजे मला असं वाटलेलं की जॉबमधून मी बाहेर पडल्यानंतर माझ्याकडे खूप रिकामा वेळ असेल आणि कसं होईल काय होईल, पण एक दिवस पण खाली नाही. आणि कधी कधी वाटतं असं की नको यार काहीतरी, म्हणजे स्वतः एन्जॉय नाही करत आहे मी, काहीच नाही करत आहे. पण तेव्हा अशा लोकांचा विचार करते की ज्या लोकांकडे काम नाही आहे, ज्यांना आज कामाची गरज आहे. आणि सोशल मीडियामुळे एवढं सोपं झालंय माझ्यासाठी की जिथे लोकांना ऑडिशन्स देऊन सुद्धा काम मिळत नाही, अशा ठिकाणी मला डायरेक्ट काम मिळतं. मग ते कधी कधी ते विचार करून मी स्वतःला म्हणते की नाही तुझ्याकडे खूप आहे, आता तुला आराम करायची काही गरज नाही, एवढी पण काही थकत नाही असं, त्याच्यामुळे चालू ठेव असं. तू आता मुद्दा सांगितलंस की ऑडिशन अनेकांना द्यावं लागतं. म्हणजे तू आता नुकतंच एका ह्याचं तू अँकरिंग केलं एका इव्हेंटचं, किंवा तू मोठ्या वाहिनीसाठी रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचे इंटरव्ह्यूज घेत होतीस. हे सगळं शक्य झालं. काय वाटतं हे आपल्याला, काय म्हणतात, तो एक प्रवास जो आहे ना तो जो सुखकर झाला, म्हणजे अनेक हर्डल्स नाही आले त्याच्यामध्ये?
हा, मला काही स्ट्रगल करावा लागला नाही तसा. म्हणजे जे इतर लोक जेवढा स्ट्रगल करून तिथपर्यंत पोहोचतात तो मला सोशल मीडियामुळे कदाचित नाही करावा लागले. मी त्या बाबतीत लकीच आहे. आणि माझं काही इथे असं काही कोणी नव्हतं अगं, म्हणजे फॅमिलीतलं जे इंडस्ट्रीमध्ये आहे त्याच्यामुळे हे सगळं सोपं त्याच्यामुळेच झालं. सो छान, माझा तर एक्सपिरियन्स छान होता. मला भारी वाटतं. पण कधी कधी मग असं वाटतं की अरे मी कोणाचा तरी घास माझ्या तोंडात तर नाही घेते ना, असं वाटत आलं की अरे मी लायकीची तर आहे ना त्या, की मी इथपर्यंत पोहोचते. नाही तर असं नको व्हायला की अरे हिला कशाला आणलं, हिने काय केलंय, असं तर नको. पण एवढ्या मोठमोठ्या म्हणजे सेलिब्रिटी वगैरे येतात ते कसे अप्रोच, म्हणजे त्यांचं काय फीडबॅक असतो तुझ्यासाठीचा, तुला काय? काही चांगले ट्रीट करतात, काही ॲटिट्यूडनेच हे करणार, कारण त्यांच्यासाठी पण ते तसंच आहे ना ग. ही इझी आली आहे, आम्ही किती स्ट्रगल करून आलो. जाणवलं तुला ते थोडं? भरपूर जाणवतो. खूप आउटसाइडरवाले फिलिंग मला इंडस्ट्रीमध्ये भरपूर येते. म्हणजे जेवढं मी प्रमोशन्सना गेले, तू म्हणजे मूवीचं प्रमोशन आले ना, खूप छान बोलतात अगं सगळे. नंतर कोणी नाही विचारत. नंतर तू समोर दिसलीस ना तरी अगदी असं साईडला बघून निघून जातात. मी बघितलं. आणि मूवी प्रमोशनला असं समोर बसलेले असतील ना, किती छान बोलतील, तुला काय सांगू. पण ते बघून मी खूप फटकळ आहे तोंडाने. म्हणजे मला माणूस जसा आतमध्ये आहे तसाच बाहेर आवडतो. सो तुम्ही आता मूवी प्रमोशनसाठी छान बोलताय ना, तुम्ही नंतर पण छान बोला ना. आम्ही इन्फ्लुएन्सर जरी असलो किंवा आम्ही इझी जरी आलो असलो तरी आम्ही काहीतरी करतोय म्हणून लोक आमच्याशी कनेक्टेड आहेत. आणि आमच्याशी लोक कनेक्टेड आहेत म्हणून तुमचे मूवी आल्यानंतर तुम्ही आम्हाला बोलवताय. सो आपण सगळे एकमेकांवरती जर डिपेंड आहोत तर एक तो छान असा हे घेऊन प्रवास करू शकतो. पण काही जणांना ते जमतं, काही जणांना नाही जमत. हेच मला अंकिताबद्दल आवडतं, ती खूप खरी आहे है ना. तुझे फॅन्सी म्हणत असतील की तुझ्यात जो खरेपण आहे तो आम्हाला जास्त आवडतो. हो, मला तसंच राहायला आवडतं. मला ते दडपण घेऊन किंवा उगीच असं छान वाव असं करायला वगैरे ते नाही जमत. आणि मी म्हणूनच माझ्या फॅन्सना नेहमी सांगत असते की मी स्पष्ट बोलणार, मी माझं मत कोणासाठीही बदलणार नाही. मला जे आवडतं ते आवडतं. आणि माझं असं स्वप्नच नाही आहे ना ग की मला काहीतरी ॲक्ट्रेस मोठी बनायचंय, त्याच्यासाठी मला काही गोष्टी लपवायच्या आहेत किंवा जसं एखाद्याच्या माझ्या मनाच्या विरुद्ध जाऊन मला काही काम करायचं. मला स्वप्नच नाही आहे. हे सगळं माझ्याकडे जे अचानक आलंय ते मी एन्जॉय करत चालले. हा माझा प्रवास आहे. काय ड्रीम काय पण आता तुझं? असं काहीच तू म्हणशील तर एक फायनल असं मी काहीच ठरवलेलं नाही. मी एन्जॉय करते जे काही माझ्या वाट्याला येतं. हा, मस्त. त्याच्यामुळे मला स्ट्रेस नाही आहे अजिबात. की मूवी सुद्धा माझ्या हातातून गेली तरी काही स्ट्रेस नाहीये, आली तरी मी रिजेक्ट केली तरी मला स्ट्रेस नाहीये. फ्रेशनेसचा राज मला कळालेला आहे. नो स्ट्रेस. पण युट्यूबवर बनायचं असेल ना, म्हणजे तुझे इतके छान फॉलोअर्स आहे, तू कन्सिस्टन्सी आहे तुझ्या व्लॉग्समध्ये, अनेक व्लॉगर्स तुला फॉलो करतात की कशा पद्धतीने व्लॉग्स करता येईल, तर त्यांना काही 5 टिप्स जर दिल्यास, तू चांगलं युट्यूबर बनायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, काय असणं गरजेचं आहे जे तुला तुझ्या अनुभवातनं जाणवलेलं आहे? एकतर सगळ्यात पहिलं तर मी जे केलं की उगीच दिखावा नाही करायचं, जे आहे ते दाखवायचं प्रयत्न करा. दुसऱ्याला कॉपी करू नका. दुसरा करतोय त्याला चांगले पैशासाठी हे करू नका. तिसरी टिप ही असेल की पैसे मिळत आहेत म्हणून जेव्हा आपण एखाद्या याच्यामध्ये उतरतो ना तेव्हा नाही होते. कारण मला स्वतःला वाटलेलं की मी लोकांनी सांगितलं की छोटे व्हिडिओज तुझे आम्हाला आवडत आहेत तर तू काहीतरी असं मोठे लॉंग ड्युरेशनवाले व्हिडिओज काहीतरी असे कर, फिरण्याचे वगैरे. ते मी करायला लागले. नंतर मला कळलं की त्यातनं पैसे मिळतात. मला माहीत सुद्धा नव्हतं की युट्यूबकडनं पैसे येतात किंवा कसं काय येतं. सो एवढंच असेल, ह्याच टिप असतील. खरे राहा स्वतःशी. सुपर. तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. माझी पहिलीच भेट तुझ्यासोबतची आणि मला खात्री होती की ही छान असेल मुलाखत आणि तू खरी बोलतेस हे माहिती होतं. खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून. आणि तुझं जे गाणं आहे ते लोकांना आवडते, मला वाटतं तू सांगावं, आणखी लोकांनी बघावं आणि ते व्ह्यूज मिळायला पाहिजेत. हो, मिळायला पाहिजेत. नाही, बऱ्याच लोकांना ते आवडलंय गाणं. आणि त्याच्यामधलं जो संदेश आम्ही लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न केलाय की देव सगळीकडे आहे, देव हा फक्त देवळातच आहे असं नाही, देवळातही आहे आणि माणसांमध्ये सुद्धा आहे. सो माणसांना देखील मदत करा. आपण जी प्रत्येक गोष्ट करतो आजूबाजूला देव असतो, तो देव शोधण्याचा प्रयत्न करा. एवढंच त्या गाण्यातनं सांगायचंय. सो तुम्ही ते गाणं बघितलं नसेल तर नक्की बघा.